शुभ प्रभात. पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आम्ही गावाला आलोय. थंडीचा मोसम आहे गावाला. तर तुम्हाला दाखवतोय आता सर्व गावाला आलेली माणसं बघा. हे सर्व वोटिंग करायसाठी आलेत गावाला, कारण गावाचा विकास हाच आमचा ध्यास. तर आज वोटिंग झाल्याच्या नंतर पुन्हा आम्हाला मुंबईला निघायचं आहे लवकरच. नक्कीच नक्कीच. गावाकडे थंडी असल्यामुळे बघा, मुंबईची माणसं गावाला आल्यावर थंडी आहेत. मग तुम्हाला मी सांगतोय पाणी असणार म्हणून, तर ऐकत नव्हते. तर ही आहे सुपारीची बाग आहे पूर्ण. सुपाऱ्या पण बघू शकता. तर गावाकडे बघा अजून सुद्धा पाणी किती पर्यायला आहे ते. पण थंडीचं वातावरण असलं तरी पण पाणी गरम असतं. बघा कशी कसरत चालू आहे. कुठून जायचं, कारण थंडी लागते ना. थंडी लागते म्हणून कुठल्या साईडून जायचं, कसं जायचं त्या विचारात आहे सर्व. गरम नाही पाणी. तर मी तुम्हाला बोलत होतो की पाणी असणार म्हणून. आता बुट्ट घातलं बघा कसा करावं लागतंय. बघा हे ना बुट्ट घातलं उचलून घ्यावा बॅग टाकशील. तर हा आहे आमच्या गावाकडचा पर्याय. अजून सुद्धा खूप पाणी आहे. तर मित्रांनो गावाकडे खूपच थंडी आहे. पूर्ण एवढं कूल आहे की AC पेक्षा कूलिंग आहे. नॅचरल थंडी. हे बघा धुकं बघा किती आहे. भन्नाट धुकं. आणि हा आहे आपल्या कोकणातला रस्ता. झाडा झुडपानी एकदम घनदाट अशी झाडं आणि त्यातून निघालेला हा आपला रस्ता. ह्या रस्त्याला आमच्याकडे एक पावणेटची गाडी येते आणि एक 3ची गाडी येते, पण ती सध्या 3ची गाडी बंद आहे. बघू आता निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्या मागण्या किती पूर्ण होतात त्या. बघा कसे गारटले ते बघा. सांगितले ना, ती सीमा आपली अजून कोणाला माहिती नाही एवढी. इथे मासे भेटतात तिकडे पावसातून. इथे
तर मित्रांनो, गावाकडे भात शेती वगैरे पूर्ण कापून झाली आहे, बघू शकता तुम्ही. कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये ही शेती तुम्हाला दाखवली आहे की जेव्हा भात लावणी आणि भात झालं होतं तेव्हा उत्कृष्ट प्रकारे असं भात इकडे झालं होतं आणि ते कापून वगैरे झालेले आहे. आणि गावाकडे पोपलींच्या बागा ज्या आहेत त्या उत्तम प्रकारे त्याची लागवड झालेली आहे. बघू शकता तुम्ही, हे पोपलींची बागा. असा गावाकडे खूप सारं काही करण्यासारखं आहे, पण काही माकडांच्यामुळे अशा केळीची बाग असेल किंवा नारळी पोपली असतील तर माकडं ठेवत नाही गावाकडे कोकणात. त्यामुळे शेतकऱ्यांचे थोडे उत्पादनात घट होते माकडांच्यामुळे. कारण एका ग्रुपमध्ये माकडं नाही बोला तर 150-200 माकडं जर असली तर एका बागेत किंवा नारळी किंवा पोपली असतील तर ती छोटी छोटी पोपलं ते माकड, मोठे माकड किंवा छोटे जे असतात त्या लागवडीची पूर्ण वाट लावून टाकतात. त्याच्यामुळे कोकणातला शेतकरी थोडा त्रासलेला आहे त्या वन्य प्राण्यांच्यामुळे. तर मित्रांनो, कोकणातील चाकरमणी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तर मित्रांनो, ही आहेत काजूची झाडं. बघू शकता तुम्ही, ही जुनी काजूची झाडं आहेत. आता वेंगुर्ला काजूची झाडं आहेत, त्याची काही जास्त उंची नसते, पण ही वर्षानुवर्ष ही आपली जी गावठी काजू आहे ती धरत असते, तिची लागण होत असते. कारण जे वेंगुर्ला काजू आहे की काही वर्षापूर्वीच असते, धरतात खूप, त्याची बीज छोटी असते. पण ह्या काजू आता खूप वर्ष झाली आहेत, ही काजूची बाग अशा असतात. आणि हिचे काजू, ही जी गावठी काजू आहे ही खूप मोठी झाडं होतात बघा. तर आमच्याकडे वाडीत रस्त्याचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. हा जो रस्ता गेला आहे सुरेंद्रच्या घरी गेला आहे. सुरेंद्र, बघ जसं कसं काम झालं आहे ते रस्त्याचं. हां, तर मी पुढे पण तुम्हाला दाखवतो की आमच्या वाडीत रस्ता गेला आहे पूर्ण. म्हणजे अजून डांबरीकरण खडीकरण व्हायचं आहे, फक्त खोदून ठेवलं आहे रस्त्याचं काम. ही आमच्या काकांची गाडी आहे. मुंबईवरून ही रिक्षा घेऊन येतात. मे महिना असेल, गणपती असेल तर आता मतदानासाठी आलेले आहेत रिक्षा घेऊन. कारण महिन्यातून 1-2 वेळा ते गावाला ही रिक्षा घेऊन येतात. हां, तर मी तुम्हाला बोलतो, ही आमची रिक्षावाले काका आहेत. हेच रिक्षा घेऊन येतात गावाला. ही तुम्हाला आता रिक्षा दाखवली ना, तिथूनच शूटिंग केली. तर महिन्यातून 1-2 वेळा हे मुंबईतून ती ऑटो घेऊन येतात इकडे. तर गावाचा विकास हाच आमचा ध्यास. बघूया कसा रस्ता बनवला आहे तो दाखवतो तुम्हाला मी. की हा मेन रोड आहे आमच्याकडे, जे ST येते तो हा रोड आहे. आणि त्याच्यानंतर जो आता नवीन रस्ता बनवला आहे तर हे रस्त्याचं काम म्हणजे झालेलं आहे. बघू कुठपर्यंत झालं, खाली ते तुम्हाला मी दाखवेनच आता. तर ही आहे आमची भोसलेवाडी. या निसर्गरम्य वातावरणात वसलेली रावारी गावात माझी भोसलेवाडी आहे. बघा, नारळी पोपलींच्या बागा, उत्कृष्ट प्रकारे असं निसर्गरम्य, मनाला भावणारं असं हे निसर्ग. आणि ह्या निसर्गात असणारे हे नारळी पोपलींची झाडं. तर अशा पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे इकडे. बघा, हा JCB इथे आहे. ह्या बाजूने असे पहिली पायवाट होती, त्या पायवाटेनेच हा रस्ता खालती आलेला आहे.
कारण पाय वाटे जिथून होते तिथून हा रस्ता झाला आहे. अगोदर इथे पाण्याची सोय इथे एवढी जवळ होती आणि त्याच्यानंतर आता पाणी प्रत्येकाच्या घराघरात आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने गावाकडे अशा सोयीसुविधा होत असतात. तर आता हा बाय कशी आहेस? बरे आहेस ना? हा बरं आहे. तर ही आहे आपल्या जुन्या लोकांची पद्धत. कोण मुंबईवरून आलं, कधी आलं, काय आलं बाबा, कसं आहे काय, ही विचारपूस चौकशी होत असते. तर हे असतं गावाकडचं एक ऋणानुबंध आणि रक्ताचे नाते आपणाला वेळोवेळी वाट बघत असतात गावाकडे. चल, तर काही चर्चासत्र चालू आहेत गावाकडून आणि मुंबईकडून अलीकडे कसं काय. तर हा रस्ता झालाय. आपण आज रस्त्याने जाऊया की बघूया, कारण इथून शॉर्टकट आहे. इथे बघा, इथून गेला का हे बाजूलाच घर. पण आपण रस्ता कसा झालाय काय झालाय बघूया. थोडं रस्त्याने जाऊ. गेटला कसला आहे कोकणीस गोड काय असतं गल्लीमध्ये नाही जाणार एवढा. आता खडी वगैरे टाकून जरा दाबलाय ना तर होईल. का ह्याच्यात नाही रुतला त्या दिला तेवढा बघ. हा, 4 व्हीलर आरामात येणार. इथपर्यंत हे रस्ता आहे आणि इथून आमच्याकडे जो आमचा पाण्याचा झरा आहे तो या साईडला. मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे गणपती विसर्जनसाठी. हा थोड्या दिवसाने हा पण रस्ता होईल, तेव्हा पण आपण पुन्हा भेटूत त्या रस्त्याकडे. तर मित्रांनो, हा रस्त्याचा इथे एंड होतो आणि हे आहे आमचं घर. घराच्या बाजूला नारळी पोपलींच्या बागा आणि त्या नारळी पोपलींच्या झाडाखाली आपलं वास्तव्य. अशी खूप सारी जागा आहे इथे टर्निंगसाठी. तर हे आहे माझं घर, बघू शकता पुढे, आणि घराच्या बाजूलाच हा रस्ता आलेला आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओत. तर बाय बाय.